नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. 5 पार्टीवेअर ड्रेस कट करायचा आपल्याला. कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. खूप सुंदर असा ड्रेस आहे. पफ पण खूप सुंदर आलेला आहे. पहा, एवढा पफ येण्यासाठी आपण किती शिलाई मार्जिन घेतली पाहिजे पूर्ण माहिती सांगणार आहे. डिटेलमध्ये आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. तर त्याची आपण कटिंग करूया. हे पहा, अस्तर दिलेले आहे आणि साडी आहे. वरची बॉडी कट करण्यासाठी मी डबल घडी घातलेली आहे, म्हणजे 4 पदरी घडी घालायची आहे आपल्याला. बॉडीच्या उंचीचे आणि रुंदीचे माप कापड कट करून घेतले. हे पहा, आपल्याला अशी उभी घडी घातली आधी आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उभी आणि नंतर आडवी टाकलेली आहे. अखंड बाजू माझ्या साईडला आहे आणि सुट्टी बाजू समोरच्या साईडला आहे. तर जेवढी उंची आहे आपली बॉडीची तेवढी उंची घ्यायची. स्क्रीनवर मापे पण दिलेली आहेत मी. बॉडी उंची प्लस शिलाई मार्जिन घेतलेली आहे. बॉडी उंची आहे आपली 14 इंच, मी 15 इंच घेतलेली आहे. छाती आहे 8.5 इंचाची आणि लुजिंग अर्धा इंच घेऊन 9 इंच घेतले आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता गळा रुंदी जी आहे ते 3 इंच घेतली आणि त्याच्या पुढे शोल्डर टाकलेले आहे 6.5 इंचाचे. गळा रुंदी 3 इंचाची. आता मोंडा घेऊयात. मोंडा घेतला 6 इंचाचा. तर आपल्याला बॅक साईड कट करायची आहे. आधी पहिल्यांदा मी डबल घडी घातली, पण पहिल्यांदा बॅक साईड कट आकार मापे टाकूया बॅक साईडचे. हे पहा, गळ्याची उंची आहे आपली, गळा रुंदी 3 इंच आणि गळा उंची आहे 8 इंच. पण त्याला चौकोन बॉक्स आखून घेतला. आणि त्याला जो आकार आहे तो गोल आकार आहे. आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. मी फक्त आकार देऊन घेतलेला आहे आणि शिलाई करताना मी गळा कट करणार आहे. आकार देऊन घेतला. आता खालचे जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेतले. आता फिटिंगचे माप टाकूयात. कंबर घेर आहे 7.5 इंच कंबर घेर आहे आणि अर्धा इंच लुजिंग घेतले आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेले आहे. हे मी अंगावर माप घेतलेले आहे, त्याच्यामुळे मी लुजिंग जे आहे ते अर्धा इंचाने घेत असते. म्हणजे अंगा जे माप जे आहे आपण जे कट करतो ते एकदम परफेक्ट असे बसते. तुम्हाला कुठेही टिप मारायची किंवा काहीच गरज पडणार नाही. या पद्धतीने जर तुम्ही कट कराल तर. आता जे आखले आहे तसे मी कट करून घेते. गळा जो आहे तो आपण शिलाई करताना कट करणार आहोत. आता पुढची बाजू पाहूया. गळा रुंदी 3 इंच आणि गळा उंची जी आहे ती 3.5 इंच. जे तयार 3.5 आहे तर मी 4 इंच घेतलेले आहे. त्या गळ्याचा गोल आकार देऊन घेतला. आता मोंड्याचा जो आहे आर्महोलचा जो आकार आहे तो आपल्याला पुढच्या साईडचा द्यायचा आहे. आता आपण मागच्या साईडचा आधी दिलेला आहे. आता पुढच्या साईडचा पहा. आता मी अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन क्रॉसमध्ये रेष ओढलेली आहे. ही जी पद्धत आहे माझी, जी ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करा. तुमचा जो मोंडा आहे आर्महोल आहे तो कुठेही अजिबात झोळ येणार नाही. एकदम अंगात जे परफेक्ट बसते. ह्या पद्धतीने जर कट केले तर नक्कीच कट करून पहा, शिवून पहा आणि मला नक्कीच एक कमेंट करायला विसरू नका. आता आपल्याला जो शोल्डर उतार आहे तो शोल्डर उतार द्यायचा आहे. आता शोल्डर जो मोंडा आहे तो शोल्डर उतार देण्यासाठी मोंड्याकडच्या साईडला अर्धा इंच घेऊन मी उतार दिलेला आहे, जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आता आपली बॉडी कट झालेली आहे. आता आपण जे मेन फॅब्रिक आहे ते कट करूया. पदराचे जे भाग आहे तो पदराचा भाग मी कट करून घेतला साडीचा. त्याच्यावर ठेवून मी कट करून घेणार आहे. बॉडी कट झालेली आहे आपली. दोन्ही भाग निघालेत, फ्रंट पार्ट आणि बॅक साईडचा दोन्ही पार्ट निघालेले आहेत. आपण त्याच्यात स्टिचिंग करूया. बॅक साईडचा गळा मी कट करून घेत आहे.
आपली जी साडीचा पदर आहे तो जाड आहे, त्याच्यामुळे मी पलटी मारून घेणार आहे. कॅनव्हास लावले तर अजून जाड होऊन जाईल, त्याच्यामुळे फक्त पलटी मारून घेणार आहे. गळ्याला पूर्ण गळा शिवून घ्यायचा आणि त्याला पलटी मारून घ्यायची. हे पहा, गळा जो जोडताना गळा आणि अस्तर म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडताना अशा हाताने व्यवस्थित साफ करत जायचे आणि असे व्यवस्थित टिप मारून घ्यायची, म्हणजे खालीवरी किंवा झोळ काहीच येणार नाही. आणि जो एक्स्ट्राचा मधला गळ्याचा कापड आहे तो कट करून घेतला. आता याला छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे गळा जो आहे तो एकदम फिनिशिंगने येतो. तर ह्याला दाब टिप मारून घेऊयात. अस्तरच्या साईडला येईल ह्या पद्धतीने दाब टिप मारायची. जे आपली जी टिप मारणार आहेत ते आपण अस्तरावर आली पाहिजे. टिप मारून झालेली आहे माझी. आता वरून आपल्याला एक मोठ्या नंबरची टिप मारायची आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित येते. किंवा इस्त्रीने प्रेस पण करून घेऊ शकता. पण मी टिप मारून घेणार आहे आणि परत ही आपल्याला टिप उकलून काढायची आहे. पूर्ण टिप मारून झाली. आता जेवढे साईड आहेत आपल्या पूर्ण तिन्ही साईड जोडून घ्यायच्या. आपल्या पूर्ण तिन्ही चारी साईड जोडून झालेले आहेत. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता मी फ्रंट साईड पण तयार करून घेते. फ्रंट साईड पण तयार करून झालेली आहे. आता आपण शोल्डर जोडूयात. ते शोल्डर जोडायचे आहे. दोन्ही साईडचे शोल्डर जोडून झाले. तर त्याच्यावर एक जे शोल्डर आहे त्याच्यावर एक दाब टिप मारून घ्यायची. फिनिशिंगसाठी ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा. एकदम ड्रेस तुमचे एकदम परफेक्ट येतील आणि तुमचे कस्टमर कुठेही जाणार नाही. आपले शोल्डर पण जोडून झाले. आता आपण स्लीव्ज कट करूयात. मी स्लीव्ज कट करण्यासाठी बाही कट करण्यासाठी जे पदराच्या साईडला जे जास्त डिझाईन होते ते कापड कट करून घेतले. आपण त्याची मापे पाहूया. आणि फुगा पफ येण्यासाठी पहा आपण किती रुंदी वाढवली पाहिजे आणि किती उंची पण वाढवली पाहिजे. एकदम व्यवस्थित सांगितलेले आहे मी. आपले काठ आहे, ह्या काठाची उंची पण आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे. तर काठाची उंची सोडून आपल्याला माप घ्यायचे आहे. हे पहा, एवढी खालची काठाची उंची सोडायची आणि जेवढे एक्स्ट्राचे येते तेवढे काठाच्या वरी जेवढे पाहिजे आपल्या तेवढे घ्यायचे आणि उंचीचे माप टाकून घ्यायचे. घडी पहा मी किती घेतलेली आहे. पहा, आपल्याला जेवढी बाहीची रुंदी पाहिजे आहे तेवढी घेतलेली आणि 3 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. वरच्या साईडलाही मी 3 इंच एक्स्ट्रा घेतले आणि वरी चौकोन बॉक्स वरी एक्स्ट्राचा चौकोन बॉक्स केलेला आहे 3 इंचाचा. आता मोंड्याचा आकार देऊन घेऊया. 3 इंच घ्यायचे आणि 3 इंचापासून मच्छीकटचा आधी नॉर्मल बाही कट करून घ्यायची, आकार देऊन घ्यायचा आणि नंतर जे आपण 3 इंच एक्स्ट्राचे घेतलेले आहे तिथं वाढवायचं आहे, जसे व्हिडिओ दाखवलेले आहे तसे. तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहा, आता आपण जसे आखले आहे तसे कट करून घेऊयात. आता मधोमध 2 बाह्या कट करून घेतल्या, कारण आपल्या 2 एकदम काढलेले आहेत. आपण जॉईंट कट करून घेतला. आता आपल्याला ज्याला काठ लावायचे आहे खाली ते काठ कट करूयात. जेवढा आपला दंडगीर आहे आणि शिलाई मार्जिन आहे तेवढेच काठ घ्यायचे, म्हणजे आपली बाही जी आहे जोडताना एकदम परफेक्ट येते. मधोमध सेंटर करून घेतला आणि दंडगेराचं माप घेऊन आपण ते काठ कट करणार आहोत.
आपल्याला जे अस्तरची बाही कट करायची आहे ते नॉर्मल जशी आपण रेग्युलर बाही कट करतो त्याच पद्धतीने केलेली आहे मी. उंची प्लस शिलाई मार्जिन घेऊन मच्छी कटचा आकार देऊन घेतलेला आहे. आपल्याला पफ्स तयार करण्यासाठी छोट्या छोट्या अशा बारीक प्लेट मारून घेतलेल्या आहेत मी. आपण दुसऱ्या साईडला पाहूयात. त्याच्या विरुद्ध दिशेला मारायच्या आहेत आपल्याला. ज्या वरच्या साईडचे एका साईडला तोंड केले असेल तर त्याच्या उलट्या साईडला तोंड करून त्याच्या प्लेट मारायच्या आहेत. म्हणजे पफ आहे तो एकदम सुंदर येतो आणि असं फुगलेला राहतो, असं चपटा होत नाही आहे, त्याच्यामुळे एकदम छान येतो. पहा किती सुंदर आलेला आहे. आता याला आपण खालचे काठ जोडून घेऊयात. काठी मधोमध ठेवलेली आहे मी एकदम सेंटरला आणि पूर्ण जोडून घेतले. आता काठाच्या साईडला येईल या पद्धतीने आपल्याला दाब टीप मारायची. आपली टीप जी आहे ती काठावर आली पाहिजे. आता स्लीव्हजला मी अस्तर जोडून घेते पूर्ण. काठाकडच्या साईडने आधी ठेवून घ्यायची आणि पूर्ण टीप मारून घ्यायची आणि पलटी मारून परत गोल राऊंड मारून घ्यायचा आहे. त्याला पण दाब टीप टाकून घेतलेली आहे. ही टीप अस्तरवर आली पाहिजे, ही काळजी घ्या. हे छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या फॉलो केल्या तर तुमचे ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो एकदम फिनिशिंगनी एकदम खूप सुंदर असे येतात. हे पातावरून एक टीप मारून घेऊन पूर्ण गोल राऊंड जोडून घेते. स्लीव्हचा सेंटर आणि अस्तरचा सेंटर मधोमध आला पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे आणि पूर्ण गोल राऊंड जोडून घेतला. आता आपण जी बॉडी तयार केलेली आहे त्याला जोडून घेऊयात. हे पुढच्या साईडला पुढचाच भाग आला पाहिजे. मच्छीकडचा जो आकार दिलेला आहे एकदम परफेक्ट बाही झालेली आहे आपली. मच्छीकडचा जो आकार दिलेला आहे तो पुढच्या साईडला पुढचाच आला पाहिजे, म्हणजे ड्रेस एकदम अंगात व्यवस्थित येतो, कुठेही चून पडणार नाही. आता दोन्ही जे स्लीव्ज आहेत किंवा बाही आहे ते जोडून घेऊया. एक बाही पूर्ण जोडून झाली. आता दुसरी आपली जोडून झालेली आहे. खूप सुंदर असा पफ आलेला आहे. आता याची आपण फिटिंग करूयात. जेवढे आपण शिलाई मार्जिन सोडलेले होते 1.5 इंचाचे, त्या रेष जी ओढलेली आहे त्या रेषेवरच मी पूर्ण टिप मारून घेणार आहे बाहीला. आणि पूर्ण कमरे, छाती, मोंडा पूर्ण जी रेष ओढलेली आहे त्या रेषेवर पूर्ण टिप मारून घ्यायची, म्हणजे एकदम फिटिंग परफेक्ट बसते. पण जे रेषाही दिसत असेल तुम्हाला, रेषेवरच मी बरोबर माप टिप घेतलेली आहे. आपल्या दोन्ही साईडचे फिटिंग मारून झालेले आहे. आता आपण घेर तयार करूयात. आपल्याला घेर तयार करायचा आहे. हे अस्तर घेतलेले आहे, अस्तरचा घेर कट करायचा आहे. उंची भरपूर आहे, त्याची उंची जास्त असल्यामुळे मी जो अस्तरचा कपडा आहे तो उभ्या कपड्यात काढलेला आहे आणि 3 पट्ट्या काढलेल्या आहेत त्याच्या. मी ह्याला व्हिडिओ 2 दाखवण्यात आलेले आहेत. 3 पट्ट्या कट केलेल्या आहेत. जेवढी उंची आहे कमरेपासूनची खालची जी उंची आहे ती उंची घेऊन
मी अशा 3 पट्ट्या काढून घेर एकमेकाला जोडून त्याचा घेर तयार करून घेतला. आता मेन साडीचे जे कापड आहे त्याचा कट करूयात. हे काठ मी एक साईडचे काठ काढून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडला लावून घेणार आहे याचे साडीचे काठ, म्हणजे जे बॉर्डर आहे ते एकदम सुंदर आणि मोठी दिसते. ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे आपली उंची चेक करूया आपण आधी. काठ जोडल्यानंतर आपल्याला उंची किती पाहिजे आहे. हे पहा, काठ जोडल्यानंतर उंची आपली एकदम बरोबर बसलेली आहे. आपल्याला एवढीच उंची हवी आहे. आपण आता हे काठ जोडून घेऊन वरच्या साईडला प्लेट मारून घ्यायचे आहेत आपल्याला. ह्या पद्धतीने काठ जोडून घ्यायचे. हे काठ जोडून झालेले आहेत. आता याला दाबटीप टाकून वरच्या साईडला प्लेट मारून घ्यायचे आहेत. अशी दाबटीप टाकायची. दाबटीप टाकून झाल्यानंतर वरच्या साईडला अशा प्लेट मारून घ्यायच्यात आणि घेर तयार करून घ्यायचा. हे पहा, दाबटीप टाकून झाली आणि प्लेट पण मारून झाल्यात. पहा, घेर किती सुंदर आलेला आहे. आता आपल्याला घेराचे जे दोन्ही साईड आहेत त्या जोडून घ्यायच्यात. जशा व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे दोन्ही अस्तर आणि जे मेन वरचे साडीचे कापड आहे त्याचे दोन्हीचे असे दोन्ही घेरचे साईड जोडून घ्यायच्या. अखंड घेर करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, अस्तरचा अखंड घेर तयार झाला आणि साडीचाही झाला. आता आपल्याला हे अस्तर आतल्या साईडला घालून आपल्याला पूर्ण गोल कमरेला जे आहे ते पूर्ण टिप मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला बॉडीला जे घेर जोडायचं आहे ते एकदम सोपं जाते जोडायला. हे पहा, असे व्यवस्थित जोडून घ्यायचे. दोन्ही कमरेच्या साईडला पूर्ण टिप मारून घ्यायची दोन्ही अस्तर आणि घेरचं. हे पहा, पूर्ण मारून झालेले आहे. आता आपण बॉडीला कसे अटॅच करायचे ते पाहूयात. आपली बॉडी पण तयार आहे. आता हे अटॅच करूयात. आतल्या साईडला आहे पहा, असे उलटे करून आतल्या साईडला जाईल ह्या पद्धतीने. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला अस्तर आणि घेर आणि बॉडी अटॅच करायचे आहे. हे पहा, मी दोन्ही अटॅच करून घेतले. पहा, किती सुंदर असा वन पीस तयार झालेला आहे. लग्नात घालण्यासाठी करवलीने शिवून घेतलेला आहे. पहा, तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली, ड्रेस आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. याचा बेल्ट आणि जे लटकन लावलेले आहेत त्याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. पाहिला नसेल तर नक्कीच पहा. मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.